इंची मध्ये. तर कपड्यांमध्ये कपड्यांचा लोड कॅपॅसिटी या हिशोबाने राहणार का 30% जागा असली पाहिजे. आता कोणी हे सांगतात नाही 15-16 कपडे, तर या हिशोबाने कोणतं स्पेस पाहिजे. प्रत्येक कपड्याचा साईज एकसारखं नसेल मुवमेंटसाठी. त्याच्यानंतर यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे, ज्यामध्ये यामध्ये पावडर राहील, यामध्ये कम्फर्ट, यामध्ये लिक्विड. जितकं लिक्विड राहील तेवढा मशीन चांगला चालेल. हा जो ट्रे हा फ्रंट मध्ये, हा बॅक साईड मध्ये उलटा आला तर यामध्ये म्हणजे स्टॉक होऊ शकतो तो. आणि याचं जे क्वांटिटी राहील लिक्विडचा, समजा यामध्ये खूप ब्रँडचे लिक्विड आहे, एरियल आहे, पतंजली आहे, IFB आहे. जेही कंपनीचा लिक्विड यूज केला त्याच्या बॅक साईडला त्याचा माप लिहून राहील. म्हणजे 20 ml, 30 ml, 40 ml अंदाजे टाकलं तरी पण चालेल. IFB ची बॉटल आहे त्याचा मी माप दाखवून देईल. पावडर, कम्फर्ट, लिक्विड. पावडर किती टाकायचं? ते अंदाजे टाकायला लागेल तर आपल्याला. इथे टाकायला पावडर नाही, यामध्ये कम्फर्ट वगैरे. आणि लिक्विडचं क्वांटिटी तर बॉटलच्या बॅक साईडलाच आहे, म्हणजे त्याच्या थिकनेसच्या हिशोबाने. हा ऑन ऑफ स्विच आहे आपल्याला. हा स्टार्ट बटन दिलेला आहे. हे याचे प्रोग्राम्स आहेत, ज्याच्यावर हा लाईट आहे चेंज करण्यासाठी हा आहे लेफ्ट साईडचा, राईट साईडसाठी हे आहे. आता एक्सप्रेस पासून मिक्स पर्यंत प्रोग्राम आहे, ज्यामध्ये रिफ्रेश आणि स्पिन सोडून बाकी सगळ्यांमध्ये वॉश पासून ड्राय पूर्ण प्रोसेस भेटेल. मशीन पाणी पण घेणार आहे, वॉश पण करणार आहे, पाणी पण सोडून ड्राय वगैरे सगळं वेळ. कोणताही प्रोग्राम आपल्याला वेगळा घ्यायची गरज नाही. तर स्टार्टिंग मध्ये कपडे टाका, लिक्विड टाका, ऑन करा, जे पाहिजे त्याच्यावर लाईट घ्या, लास्ट मध्ये इथून स्टार्ट करा. तर फर्स्ट प्रोग्राम आहे एक्सप्रेस वॉश 15 मिनिटाचा. कमी म्हटलेले कमी कपडे राहतात आपल्याला 4 ते 5, ते यामध्ये टाका. त्याच्यानंतर बल्की 1 तास 19 मिनिटे बेडशीट आहे, कर्टन्स वगैरे. क्रॅडल वॉश 45 मिनिटे. डेलिकेट्स कपडे वर्कवाले असतात, ग्लासवर, टिकलीवर, यामध्ये मशीनचं स्पीड लो राहील तर कपडे वगैरे डॅमेज होऊ नये. त्याच्यानंतर स्पिन ड्रायरिंगचे 18 मिनिटे सेपरेट ड्राय करण्यासाठी. याच्या अगोदर आपल्याकडे सेमी ऑटोमॅटिक मशीन होती. एक मध्ये आपण वॉश करायचा, एक मध्ये ड्राय. तर सेपरेटली आपल्याला समजा पॅड धुतलेले आहे, फक्त ड्राय करायची ओनली.